नमस्कार मित्रांनो. भारतीय न्याय व्यवस्थेतील सर्वात प्रतिष्ठित पद, सर्वोच्च पद व संविधानामधील सुद्धा सर्वात महत्वाचे पद म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश. मित्रांनो, नुकतंच 53वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी सध्या पदभार ग्रहण केलेला आहे. आता आपण त्याबद्दल थोडक्यात काही माहिती घेऊया मित्रांनो. निवड तर या पदाची निवड राष्ट्रपतीद्वारे केली जाते. कालखंड पाहायला गेलं तर 65 वर्षापर्यंत, म्हणजे तसं बघायला गेलं तर न्यायमूर्ती जे आता सूर्यकांत आहेत त्यांचा कार्यकाळ लक्षात ठेवा तुम्ही, फेब्रुवारी 27 पर्यंत ते या पदावर सध्या राहतील. लक्षात ठेवायचं खूप महत्वाचं आहे. शपथ सुद्धा राष्ट्रपतीद्वारे दिली जाते आणि त्याचबरोबर जर सरन्यायाधीशांना राजीनामा सुपूर्द करायचा असेल तर तो सुद्धा त्यांना राष्ट्रपतीकडे सुपूर्द करावा लागतो. म्हणजे तिन्ही ठिकाणी लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती महत्वाची व्यक्ती आहे. त्यानंतर आता जे न्यायमूर्ती सूर्यकांत आहेत सरन्यायाधीश, त्यांच्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया. मित्रांनो, तसं पाहायला गेलं ते मूळचे आहेत हिसार या ठिकाणचे, जे हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर 2000 ते 2004 पर्यंत ते हरियाणामधले सर्वात तरुण महाधिवक्ता होते, म्हणजेच ऍडव्होकेट जनरल. खूप जास्त महत्वाचं आहे. त्याचबरोबर 2004 मध्ये पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली होती. 2018 साली हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुद्धा ते जाहीर झाले होते. म्हणजेच काय, यापूर्वी ते मुख्य न्यायाधीश सुद्धा होते. कुठं तर हिमाचल प्रदेश या ठिकाणी, उच्च न्यायालय ठिकाणी. त्यानंतर 2019 पासून मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये ते न्यायाधीश या पदावर विराजमान झालेले आहेत. आणि 24 नोव्हेंबर म्हणजे आजपासून ते जवळपास फेब्रुवारी 27 पर्यंत ते भारताचे सरन्यायाधीश, कितवे तर 53वे सरन्यायाधीश म्हणून ते सध्या कार्यरत असणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायचा आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.